राज्यातील ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना आता वेग येणार आहे। जिल्हा परिषद निवडणुकांनंतर आता ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजलंय। जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसह नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य शासनाने प्रभाग रचनेचा अधिकृत कार्यक्रम घोषित केलाय। यानुसार येत्या 20 फेब्रुवारी 2026 पासून प्रभाग रचनेच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे। ग्रामविकास विभागाच्या सहसचिव वर्षा भरोसे यांनी या संदर्भातील आदेश जारी केले असून संपूर्ण प्रक्रियेची जबाबदारी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांच्यावर सोपवण्यात आली आहे। 3 टप्प्यात पार पडणार आहे। यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष पाहणीवर भर देण्यात आलाय। हरकती आणि सुनावणींचं वेळापत्रक कसं असेल तर नागरिकांना प्रभाग रचनेबाबत आपलं मत मांडण्याची संधी मिळावी यासाठी प्रशासनाने पारदर्शक वेळापत्रक ठरवलंय। प्रारूप प्रसिद्धी 7 एप्रिल 2026 रोजी प्रभाग रचनेचा मसुदा जाहीर केला जाईल। हरकतींची मुदत नागरिकांना 7 ते 13 एप्रिल 2026 या कालावधीत आपल्या हरकती किंवा सूचना नोंदवता येतील। तर प्राप्त झालेल्या ज्या हरकती असतील त्या 21 एप्रिल नंतर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे जातील आणि त्यानंतर ही सुनावणी पार पडेल। सर्व हरकतींचा निपटारा केल्यानंतर आणि प्रस्तावांची पडताळणी पूर्ण झाल्यावर जिल्हाधिकारी 28 एप्रिल पर्यंत अंतिम प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करतील। त्यानंतर 4 मे 2026 रोजी अधिकृतरित्या अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाणार आहे। या प्रक्रियेमुळे आगामी काळात गाव पातळीवरील निवडणुकांचं चित्र स्पष्ट होणार असून राजकीय इच्छुकांनी आतापासूनच मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे।